मानकापुर से एक चौंकाने वाली घटना कल सामने आई थी, जहां पिता ने घर के बाथरूम में अपनी ही 16 वर्षीय बेटी पर जानलेवा हमला कर उसे गंभीर रूप से घायल कर दिया था। और वारदात के तुरंत बाद आरोपी पिता कल्लू तिवारी ने भी कोई जहरीला पदार्थ सेवन कर लिया था, जहां दोनों को गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया गया था। वहीं आज पिता की मौत हो गई है और स्थानीय लोगों के अनुसार कल्लू तिवारी पिछले कुछ समय से मानसिक रूप से अस्थिर था और शक की प्रवृत्ति रखता था। वहीं पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत साधारणपणे दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान एक घटनेची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक 18 वर्षाची मुलगी आहे। त्या मुलगीला तिच्या वडिलांनी मारहाण केली, जबरदस्त मारहाण केलेली होती आणि ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये तिथं सोसायटीमध्ये होती। गर्दी जमलेली होती। आमचे काही पोलीस त्या ठिकाणाहून चाललेले होते। पोलिसांनी ते बघितलं गर्दी आणि घटनेची माहिती घेतली असता एका मुलीला मारहाण झाल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी त्या मुलीला मॅक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं। तिला चेहऱ्यावर काही वस्तूने मारहाण केलेली होती आणि गालावर चाकू वगैरे मारलेला होता। त्या ठिकाणी घटनेची माहिती घेऊन त्या मुलीशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांनीच तिला मारलेलं आहे। तात्काळ आम्ही त्या ठिकाणाहून आमच्या टीमसह घटनास्थळी देखील गेलो। यामध्ये त्यातले जे आरोपी आहेत त्या मुलीचे वडील रामप्रसाद उर्फ कल्लू लोकनाथ तिवारी यांच्याबाबत माहिती घेतली असता ते घरी मिळून आले नाहीत, परंतु घराच्या आजूबाजूला रक्त सांडलेलं होतं। त्यानंतर काही वेळानं पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम विष प्राशन केलेल्या अवस्थेमध्ये गंगानगर झोपडपट्टीच्या आजूबाजूला त्या ठिकाणी पडलेला आहे। ती माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला जिल्हा रुग्णालय ते उपचारासाठी दाखल केलं। त्यावेळी निष्पन्न झालं की आम्ही जो आरोपी शोधत होतो तो तोच आहे। त्याला पुढे मेयो हॉस्पिटलला रेफर केलं, परंतु त्यांनी विष घेतलेलं असल्यामुळे सदर इसम हा संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेला आहे। याच्यामध्ये पीडित मुलगी जी आहे तिची तब्येत आता व्यवस्थित आहे, गंभीर दुखापती आहेत पण तब्येत ठीक आहे। याच्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये हा जो आरोपी होता म्हणजे त्या मुलीचे वडील जे होते ते त्यांच्या मुलीवर चारित्र्याच्या दृष्टिकोनातून संशय घेत होते आणि त्या संशयातून त्यांचे वाद होऊन दोन्हीही घरी असताना म्हणजे मुलगी आणि वडील हे दोघंच घरी होते त्यावेळी हा हल्ला तिच्यावर झालेला आहे। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील अहवाल तपास करून मान्य न्यायालयाला सादर केला जाईल। याच्यामध्ये सदर जखमी मुलगी, आरोपीची पत्नी म्हणजे त्या मुलीची आई आणि मुलीला अजून 2 लहान बहिणी आहेत, त्या शाळेमध्ये जातात, एवढे सगळे राहत होते। घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते, या दोघंच आरोपी आणि जखमी मुलगी होती। मुलीची आई जी आहे ती कुठेतरी मंदिरात आजूबाजूला गेलेली होती आणि तिच्या 2 बहिणी शाळेत गेलेल्या होत्या, त्यावेळी घटना घडलेली आहे। हा आरोपी जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये एजंट म्हणून काम करतो आणि या घटनेचे अजून काही अँगल आहेत का त्याचा तपास आम्ही करतोय।